नमस्कार. मी रमेश राजूरकर आपल्या यूट्यूबवर हार्दिक स्वागत करतो. राजूरकर नंदीग्राम यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय आहे अमेरिका आणि इराण या देशामध्ये झालेली जे सध्या युद्धाची परिस्थिती आहे, ही तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात आहे. अमेरिकेचे जे ट्रम्प आहेत त्याला नोबेल पारितोषिक मिळायला पाहिजे, पण ते सगळ्या जगाची युद्धामध्ये वाट लावून जाणार असं आहे त्यांचं. अमेरिका वस्तुस्थितीमध्ये त्यांची आर्थिक परिस्थिती फार बिकट आहे. म्हणून ट्रम्पनं काय धोरण केलं की जगामध्ये सगळ्यात चांगला कोणता व्यापार आहे, पेट्रोल डिझेलचा. जे देश आहेत त्याच्यावर कब्जा करा. पण त्यांनी काय केलं, व्हेनेझुएलाचा राष्ट्राध्यक्षाला पकडलं, त्या देशावर कब्जा केला. त्यानंतर इराणशी बोलाचाली केली, तुम्ही अणुबॉम्ब तयार करतात, आम्ही करू नका, असं करत करत बोलाचाली केली. पण त्यामागं तर त्यांना गुंतून ठेवलं होतं बोलण्यामागं. पण महत्त्वाचा उद्देश काय होता की इराणकडे जो काही स्टॉक आहे पेट्रोल डिझेलचा, तो कब्जा करणं हा त्यांचा उद्देश होता. कोणत्याही युद्धामागं असे एक कारण नसते बरं. आंतरराष्ट्रीय दर्जावर अमेरिकेनं इराणला सांगितलं की तुम्ही अणुबॉम्ब तयार करू नका, ही बोलणी झाली होती. पण इराणनं मानलं नाही. त्यांनी काय केलं, खोमनेला संपवलं. त्या खोमनेला संपवण्याचा त्यांचं कारण वेगळं आहे. त्यांना कब्जा करायचा होता ट्रम्पला. पण इराणमधली जी लोक होते, जी जनता होती, ती खोमनेच्या अत्याचाराला कंटाळली होती. खोमनेनं इस्लामच्या जबरदस्तीखाली 40,000 लोकांना फाशी दिलेली. म्हणजे खोमनेचा अंत झाला, हे काय फार वाईट झालं नाही, चांगलं झालं. हां, आता महत्त्वाचा एक दुसरा उद्देश सांगतो की अमेरिकेनं इराणवर जे हल्ला केला आहे, इराणकडून चीन 80% पेट्रोल डिझेल खरेदी करते. म्हणून चीनची वाट लावायची किंवा त्याचा हिसाब पूर्ण करायचा, असा काही जो दृष्टिकोन असतो, त्याप्रमाणे ट्रम्पनं काय केलं, इराणला टार्गेट केलं. इस्रायलचं टार्गेट वेगळे. इस्रायलला त्या पूर्ण गल्फ कंट्रीमध्ये स्वतःचा हुकूमत चालवायची आहे. आजपर्यंत इस्रायलला या सगळ्या देशांनी खूप त्रास दिला आहे. तो आता बदला घेतो, त्याचं बरोबर आहे. पण ट्रम्पचं जे धोरण आहे ते फार वेगळं आहे. आणि या युद्धामध्ये आता आपण 5 दिवसात जे काही पाहतो तर फार भयानक नुकसान झालं आहे. तुमच्या आपल्यासमोर जी माहिती येते ती फार कमी आहे. एकाच दिवशी 120 फायटर विमान अमेरिकेनं इराणवर पाठवले. त्याचं काय नुकसान झालं असं त्याचा विचार आपण करू शकत नाही. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की भारताचं दोघांशी चांगले संबंध आहेत. इस्रायलशी आहेत, अमेरिकेशी आहेत आणि इराणशी आहेत. आता आपल्या देशातले लोक त्याच्याबद्दल विरुद्ध बोलतात. आपल्याला कोणाशी देणं घेणं नाही ना. आपल्याला व्यापार करायचा, चांगले संबंध ठेवायचे. असं करत असताना मोदीवर टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे. आता या युद्धामध्ये नवीन प्रश्न असा निर्माण झाला की इराणनं काय केलं, जे काही आजूबाजूचे सगळे देश आहेत, जे मुस्लिम राष्ट्र आहेत, सौदी अरब, ओमान, कतार, अजून जॉर्डन, या देशावर त्यांनी अटॅक केला इराणनं. या ठिकाणी शिया आणि सुन्नीचा एक वाद आहे मुस्लिम समाजामध्ये. इराण हे शिया मुस्लिम आहे आणि आजूबाजूचे सगळे सुन्नी राष्ट्र आहेत. पण त्याची एक लागण ठेवली. म्हणून त्यानं काय केलं, आम्ही तो चाललो, तुम्हाला घेऊन जातो, अशा प्रकारचे या 7 देशांवर त्याने अटॅक केलेला आहे. कारण हे अमेरिकेचे सपोर्ट आहे, बाकी राष्ट्र त्याने इन्व्हॉल्व केलं. आता याची परिणती काय होईल हे तर सांगणं सध्या अवघड आहे.
पण सगळ्यात मोठा प्रश्न पुढे काय निर्माण होईल? पाण्याचा, पिण्याचं पाणी. कारण या सगळ्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी पाणी हे पिण्यासारखं नसते, ते फिल्टर करतात समुद्राच्या पाण्याला. आणि हे धोरण चालू की या फिल्टरवर अटॅक करा. आणि हा प्रश्न फार मोठा उद्भवणार आहे पुढे. युद्ध होईल, जे काही जनांनी नुकसान, मालमत्ता सगळं होईल ते. पण भविष्य काळामध्ये हे युद्ध तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात आहे असं माझं मत आहे. आपलं मत काय असेल ते सांगा. व्हिडिओ थोडा मोठा झाला, माफ करा. जय श्रीराम.